हॅलो फ्रेंड्स, मी सुदर्शन कराळे, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बघा, काल आपला रिझल्ट आला आहे AF प्रिलिम्सचा. आता त्याच्यामध्ये काही जणांना अपयश आलं, काही जणांचा रिझल्ट आला म्हणजे काहींनी क्लिअर केली प्रिलिम्स, काही करू नाही शकले. तर अशा वेळेस आपण नेमकं काय करायला पाहिजेत आणि जे लास्ट 10 डेज आहेत, आता रिमेनिंग जे 10 डेज आहेत मेन्ससाठी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजेत, नेमकं क्वेश्चन टॅकल कसे केले पाहिजेत, करायला पाहिजेत, म्हणजे आपली स्ट्रॅटेजी नेमकी कशी असली पाहिजे आणि माझी कशी होती मागच्या वर्षी जेव्हा मी प्रिलिम्स क्लिअर केली. मेन्सला जेव्हा अपेअर झालो तेव्हा मेन्समध्ये मी स्ट्रॅटेजी काय ठेवली किंवा मी काय चुका तिथे केल्या याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करू. आणि प्रिलिम्स, आता अगोदर आपण प्रिलिम्सबद्दल बोलू. ज्यांनी क्लिअर केली अगोदर, तर ज्यांनी ज्यांनी क्लिअर केली, ज्यांची क्लिअर झाली त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि बेस्ट विशेस टू यू फॉर युअर मेन्स एक्झाम. चांगलं प्रिपरेशन करा, रिव्हिजन करा. मी सांगतो आता आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. मी हे सेशन रेकॉर्डेड घेत आहे. रिझन बिंग, मी जस्ट बँकमधून आलो आहे आणि काल जसं बोलल्याप्रमाणे ग्रुपला टाकलं होतं की मी एक सेशन घेईल, तर त्यामुळे मी हे सेशन घेतो आहे. इकडं माझी पोस्टिंग बिहारमध्ये आहे. खूप जास्त थंडी आहे, अति जास्त थंडी आहे. म्हणजे जवळपास बघायला गेलं तर 8-9 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, एवढं टेम्परेचर आहे. त्यामुळं खूप जास्त थंडी आहे. तर आपण बोलू प्रिलिम्स. आता प्रिलिम्स काही जणांनी क्लिअर केली, काही जणांनी नाही क्लिअर केली. हां, ठीक आहे. आता प्रिलिम्सबद्दल क्लिअर नाही झाली याचं रिझन आपल्याला माहीत असलं पाहिजे की आता म्हणजे समजलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे की आपण कुठं कमी पडलोय. आता मी मे बी मोस्ट ऑफ द जण ज्यांची क्लिअर नाही झाली ते इंग्लिशमध्ये कमी पडले असाल किंवा स्ट्रॅटेजी तुम्ही कॉन्ट रिझनिंगची प्रॅक्टिस कमी पडली असेल. हे हेच तिथं फॅक्टर मॅटर, म्हणजे तिथं तुम्हाला एक्झाममध्ये हे जे 2-3 फॅक्टर्स आहेत हे तिथं आडवे आले म्हणायची, म्हणजे तुमच्या एक्झामच्या मध्ये आले किंवा तुम्ही क्लिअर करू शकले नाही, त्यामुळे त्या फॅक्टर्समुळे तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकले नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे? आता सर प्रिलिम्स क्लिअर झाली नाही, मग मी आता काय करू? मग आता सर्वात अगोदरचा क्वेश्चन आहे तो सर्वांच्या मनामध्ये, सर माझी मेन्सची तर एकदम चांगली तयारी होती पण मी प्रिलिम्स क्लिअर नाही करू शकलो, तर मग आता मी काय करू? मी डबल माइंडेड आहे की मी जनरल बँकिंग करू की माझे ए सोबतच स्टिक राहू. मला काय करावं हे नेमकं कळत नाही. तर सर्वात अगोदर सांगतो, मी अगोदर पण बोललो आहे, मी स्टार्टिंगपासून जेव्हापासून माझं यूट्यूब चॅनल खोललं आहे किंवा जे जे माझ्याकडे मला कॉल करतात, मेसेज करतात, त्यांना मी अगोदरपासून बोलतो की नेहमी सोबत जनरल बँकिंग घेऊन चला. जनरल बँकिंग एवढी डिफिकल्ट नाही आहे. जनरल बँकिंगची आपल्याला भीती वाटतं, आपण बिईंग अन ॲग्रिकल्चर स्टुडंट्स, मला असं वाटतं की आपण खूप जास्त घाबरतो जनरल बँकिंगला. जनरल बँकिंगमध्ये घाबरासारखं काहीच नाही रे. जनरल बँकिंगमध्ये कोणते पोरं आहेत ते मला सांगा बरं. जनरल बँकिंगमध्ये असे स्टुडंट आहेत, असे ॲस्पिरंट्स आहेत जे आपल्याच लेवलचे आहेत किंवा आपल्यापेक्षाही कमजोर लेवलचे आहेत. म्हणजे आता BAचे स्टुडंट बघा, काहीतरी मुक्तमध्ये BA करतात आणि इकडे येतात डायरेक्ट, म्हणजे त्यांनी कधी तिथे स्टडी केलेला नसतो. किंवा BSCचे आहेत, BSC मॅथ, हे जे BSC आहे ते आहे, किंवा आपल्यासारखं BSC ॲग्रिकल्चर आहे किंवा इंजिनिअरिंगचे आहेत, हे स्टुडंट याच्यासाठी प्रिपेअर करतात. तर त्यामुळे त्यांची लेवल काय असं वेगळं नाही की त्यांची लेवल खूप अप आहे आणि आपण झिरोपासून स्टार्ट करणार आहे, असं काही नसतं. सर्वच एकाच लेवलला आहेत. BCOMचे स्टुडंट तिथेच आहेत, आपण तिथेच आहोत, इंजिनिअरिंगचे स्टुडंट तिथेच आहेत, म्हणजे सर्व एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे मी एक तुम्हाला सुरुवातीपासून तेच सांगितलं आणि आताही तेच सांगतो की जनरल बँकिंग सोडू नका, जनरल बँकिंग सोबत करा. मग आता यावेळेस थोडं कॅलेंडर चेंज झालं आहे की तुम्हाला आता थोडंसं म्हणजे थोडासा मिक्सअप होणार आहे, कारण लास्टमध्ये जेव्हा मेन्स, याच्या जनरल बँकिंगच्या मेन्स आणि AFOची मेन्स सोबतच येणार आहे, त्यामुळे यावेळेस थोडंसं डिफिकल्ट आहे दोन्ही सोबत करून घेणं. पण मी एक म्हणेल, म्हणजे जे आता नवीन स्टुडंट आहेत अशासाठी पण सांगतो, जे जुने स्टुडंट आहेत ज्यांनी जनरल बँकिंग केली आहे त्यांच्यासाठी म्हणजे काही बोलायचं गरज नाही आहे. पण असे स्टुडंट जे आता फेल झाले, जास्त डिपेंडंट होते, AF4 जास्त डिपेंडंट होते, अशा स्टुडंटला सांगतो AF4 ही एक मोस्ट अनप्रेडिक्टेबल एक्झाम आहे. म्हणजे सर्वात अनप्रेडिक्टेबल एक्झाम आहे AF4. यामध्ये काय होईल आणि काय नाही होणार आहे काहीच सांगता येत नाही. ज्याचा स्टडी 100% झालेला आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर 100% तर नाही म्हणत, पण जास्तीत जास्त एकदम चांगला स्टडी झालेला आहे. मेन्सचा एकदम चांगला स्टडी आहे त्यांना, तर म्हणजे पेपर कसाही आला तर तो एकदम चांगल्या प्रकारे काढू शकतो, लीड घेऊ शकतो आणि सिलेक्शन घेऊ शकतो. म्हणजे प्रिलिम्स निघाल नाही गेला तो आहे. प्रॉब्लेम आला ना, प्रॉब्लेम तर आला. एक वर्ष वाया गेलं. मला सांगा, तुम्ही प्रिपरेशन केली, पहिल्या वर्षी केली AFOसाठी, पहिल्या वर्षी निघाली नाही, दुसऱ्या वर्षी परत AFOसाठीच केली, दुसऱ्या वर्षी फायनल सिलेक्शन तुमचं 0.5 निघाली, फायनल सिलेक्शन केलं 0.5. 2 वर्ष गेले. तिसऱ्या वर्षी तुम्ही केलं, तिसऱ्या वर्षी प्रिपरेशन केली, तिसऱ्या वर्षी मे बी झालं किंवा नाही झालं. मला सांगा, तिसऱ्या वर्षी लेस अज्युम करा की झालं तुमचं सिलेक्शन, मला सांगा झालं
तरी पण तुमचे किती वर्ष चालले रे? 3 वर्ष चालले ना. 3 वर्षामध्ये राजे हो, जनरल बँकिंग 3 वर्षामध्ये 3 वर्ष जनरल बँकिंग तुम्ही जर 3 वर्ष दिले ना, जसं तुम्ही स्टिक बोलताय की AFO बद्दल, AFO करायची मला फक्त, तसेच जर AFO जशी तुम्ही AFOला 3 वर्ष तशी जर जनरल बँकिंगला सोबत धरून केले ना, तर खूप जास्त फायद्याचं आहे, खूप जास्त. मी म्हणेल जनरल बँकिंग सोबत केली ना, तर तुमची 3 वर्षामध्ये जनरल बँकिंगची, असं मला नाही वाटत की 3 वर्षापेक्षा जास्त टाइम लागतो कोणाला जनरल बँकिंगमध्ये. आणि जनरल बँकिंग एवढं काही डिफिकल्ट नाही, आपल्याला फक्त भीती आहे. ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहे, आपण कधी मॅथ बघितलं नाही, म्हणजे मॅथचा संबंध नाही आपला आणि मॅथचा 4 वर्षामध्ये, तर त्यामुळे आपल्याला थोडंसं भीती वाटते. पण मी म्हणेल भ्यायचं काही कारण नाही. मी पण 0 पासून स्टार्टिंग केली ती आणि मला पण मॅथची भीती वाटत होती, पण मी जनरल बँकिंग पण सोबत केली आणि जनरल बँकिंग सोबत मी AFOची पण तयारी केली. जनरल बँकिंगच्या प्रिलिम्स पण काढल्या, मेन्स पण दिल्या, फर्स्ट अटेम्प्टमध्येच काढल्या. असं काही नाही की मी 2-2, 3-3 अटेम्प्ट दिले, असं काही नाही. फर्स्ट अटेम्प्टमध्येच प्रिलिम्स पण निघाल्या आणि मेन्स. आता साहजिकच आहे की एकाच टाईमवर फर्स्ट अटेम्प्टमध्ये जनरल बँकिंगची प्री काढणं, मेन्स काढणं आणि सोबत AFOची प्री मेन्स, हे एवढं पॉसिबल नाही होत. म्हणजे एका फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही निघत. 7-8-9 महिन्याच्या मेहनतीमध्ये एवढं सारं होणं पॉसिबल नाही, तेवढंसं पॉसिबल नाही म्हणल्यापेक्षा, म्हणजे तेवढा टाईम पुरेसा नाही आहे. ठीक आहे, आता हे झालं माझ्याबद्दल मी सांगितलं. आता तुम्हाला सांगतो, प्रिलिम्स क्लिअर नाही झाली सर, आता मी काय करू? मी म्हणेल तुम्हाला सोबत जनरल बँकिंग ठेवा, जनरल बँकिंग सोबत AFO पण करा. कसं आहे, 2 तास. मला सांगा, आता यावेळेस अगोदर एक्झाम आली तर तुम्ही एक तास 2 तास, जे फेल झाले ते स्टुडंट 1-2 तास तुम्ही कॉन्स्टंटली टचमध्ये राहा ॲग्रिकल्चरचा. आता तुमचा चांगला स्टडी झालेला आहे, मी सांगतो एकदम फर्स्ट क्लास स्टडी झालेला आहे. जे फेल झाले त्याचा म्हणजे जवळपास चांगला, त्यांना प्रिलिम्स निघाली असतील, मेन्समध्ये त्यांचे चान्सेस चांगले होते, असे स्टुडंट आहेत. आता तुम्ही 2 तास, 1-1.5-2 तास, 1 किंवा 1.5 तास, 2 तास लय झाले, 1.5 तास म्हणा, हायेस्ट 1.5 तास. काय करा, लेक्चर असेल तर लेक्चर करा, रिव्हिजन करायचं असेल तर रिव्हिजन करा, डेली चालू ठेवा, फक्त कंटिन्यू चालू ठेवा. कारण यावर्षी 2-3 महिन्यांना अगोदर होणार आहे, 2 महिने अगोदर एक्झाम आहे मेन्सची, त्यामुळे सांगतो. आणि काय करा, बाकीचा रिमेनिंग टाईम पूर्ण जनरल बँकिंगला द्या. 4-5 महिने, म्हणजे मी म्हणेल आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत तुम्ही असं कंटिन्यू जनरल बँकिंगला फोकस करा. म्हणजे जनरल बँकिंग प्लस AFO. आता साहजिक आहे, तुमचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला काही घाबरायचं काम नाही. तेव्हा ॲग्रिकल्चर तुमचं कंप्लीट होणारच आहे, त्यामुळं जनरल बँकिंग फोकस करा. काय होईल ना, नेक्स्ट अटेम्प्टमध्ये तुमचं ठीक आहे, तुमचं AFOचं चांगलं आहे, प्रिलिम्स निघाली, मेन्स झाले, हे तर म्हणजे एकदम चांगलं आहे. पण जर इन केस मे बी तुम्ही समजा त्या अटेम्प्टमध्ये पण लक फॅक्टर मॅटर्स करतो. ते फॉर्च्यून, म्हणजे आपलं फॉर्च्यून आहे की आपल्याला काय म्हणजे होणार की नाही होणार, ते तर आपलं लक मॅटर करते लास्टमध्ये. जर नाहीच झाली इन केस, तर तुमच्याकडे जनरल बँकिंगचं ऑप्शन राहतं. लास्टमध्ये तुम्ही काय करा, जून-जुलैपर्यंत जनरल बँकिंग चांगली टार्गेट करा, एकदम चांगली प्रिपरेशन करा जनरल बँकिंगची. त्यानंतर काय करा, थोडंसं शिफ्ट व्हायचं ॲग्रिकल्चर, थोडंसं म्हणजे 1.5 तास करताय ना, 2-3 तास ॲग्रिकल्चरला द्यायचे, 2-3 तास ॲग्रिकल्चरला द्यायचे. तोपर्यंत तुमचं आता जे एवढं स्ट्रॉंग झालेलं आहे, तेवढं तुमचं अजून म्हणजे तेवढं जास्त स्ट्रॉंग होईल. आणि नंतर तुमच्याकडे 2-3 महिने राहिले, तुम्ही टोटली शिफ्ट व्हायचं जनरल बँकिंग टू आपले AFO. लास्ट मोमेंटला सोडून द्यायचं, मग काय आपली ॲटलिस्ट प्रिलिम्सची तयारी चांगली होती, जनरल बँकिंगची मेन्सची तयारीला लागतो आपण. प्रिलिमची चांगली तयारी होऊन जनरलच्या मेन्सला लागतो. हां, आणि मग नंतर तुमचं समजा सिलेक्शन झालं AFOमध्ये तर लयच चांगलं, नाही झालं तर नंतर काय करायचं, परत आपलं जनरल बँकिंगवर परत आले, फक्त काय करायचं काम राहतं, प्रिलिम्स ऑलरेडी केलेलं आहे, फक्त मेन्सच करायचं राहतं. म्हणजे मेन्स तेवढा आपला तुमचा टाईम तेवढा वाचतो. आता बरं सर, आम्हाला जनरल बँकिंग करायचीच नाही, आम्हाला जनरल बँकिंग ऑप्शनच ठेवायचं नाही, आता अजून काय करू आम्ही? मग ॲग्रिकल्चर प्रिपेअर करा, बाकीचं जनरल बँकिंगचा जो सिलेबस तो पण प्रिपेअर, आता प्रिलिमसाठी करता येतं त्याला पण थोडंसं टाईम द्या. मध्येच नाबार्डची एक्झाम आहे, FCIची एक्झाम आहे, सेंट्रल ब्युरो असून कॉर्पोरेशनची एक्झाम आहे, सरळ सेवेची एक्झाम आली एखादी अशीच कृषी सेवकसाठी, तर ती पण येऊ शकते. MPSC आहे, MPSC सोडा, समजा MPSC सोडा, नॅशनल सीड कॉर्पोरेशनची आहे. ह्या एक्झाम पण तुम्हाला फायदेशीर आहेत, म्हणजे त्याचा पण फायदा होईल तुम्हाला, त्याच्यासाठी पण तुम्ही प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे, तर हे बोललो, प्रिलिम्स आता क्लिअर झाली नाही. आता प्रत्येकाचं लक, एक तर लक फॅक्टर पण मॅटर करतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली मेहनत पण कुठं ना कुठं कमी पडली, त्यामुळे आपण क्लिअर नाही करू शकलो. ठीक आहे, तर हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये होत असतं. माझ्या पण मी पण प्रिलिम्स दिल्या, काही प्रिलिम्स माझ्या 1.25 मार्क्सनी RRB PO फर्स्ट प्रिलिम्स, सेकंड प्रिलिम्स होती माझी, ती पण गेली होती. त्यानंतर अजून एक IBBS क्लर्कची प्री असंच 2.5 मार्क्सनी गेली होती, म्हणजे कट ऑफ हाय लागला होता त्यावेळेस. तर जनरल बँकिंगची पण केलं होतं, म्हणजे झटके तर खावेच लागतात आपल्याला अगोदर. तर म्हणजे झटके खाल्ल्याशिवाय आपण शिकत नाही, किंवा आपल्याला झटके खाल्ल्याशिवाय आपल्याला जे सक्सेस आहे ते भेटत नाही, असं म्हणायला काही हरकत नाही. अगोदर आपल्याला झटके खाणं कंपल्सरी आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, तर हे प्रिलिम्सबद्दल होतं, प्रिलिम्सबद्दल बोललो. तुम्ही काय करू शकता, आता तुम्ही काय करायला पाहिजे याच्याबद्दल मी बोललो, तुमच्यासाठी सांगितलं मी.
ॲग्रिकल्चरमध्ये पण भरपूर एक्झाम आहे तुम्हाला. तुम्ही जर जनरल बँकिंगमध्ये इंटरेस्टेड असाल तर ॲग्रिकल्चरमध्ये पण भरपूर एक्झाम आहेत, त्या पण तुम्ही टार्गेट करू शकता. ठीक आहे. आणि जे एक्सपिरियन्सवाले आहेत, एक्सपिरियन्स 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर त्यांच्यासाठी जर RRBSO आहे, CBO आहे, बँकमध्ये जर काय एक्सपिरियन्स असेल तर SBI CBO हे एक्झाम पण मध्ये मध्ये येत राहतात. इन्शुरन्सचे एक्झाम, जनरल बँकिंग जर करत असाल तर इन्शुरन्सचे एक्झाम पण मध्ये मध्ये येत राहतात, त्या बघा. हे एवढे सारे तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज आहेत बघा. ह्या आता हे आपलं प्रिलिम्सबद्दल बोललो आपण. आता सर आता मेन्सबद्दल कसं करायचं, मेन्सची स्ट्रॅटेजी कशी ठेवायची सर, कसं म्हणजे नेमकं टॅकल कसं करायचं, 10 दिवस राहिले. बघा सर्वप्रथम मी तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी एक सांगतो. मी काय केलं होतं बघा, मागच्या वर्षी 17 तारखेला रिझल्ट आला होता प्रीचा. मी तो दिवस पूर्ण सोडून दिला, म्हणजे 17 तारखेला रिझल्ट आला त्या दिवशी पूर्ण दिवस अभ्यासच नाही केला, मी स्टडीज नाही केला. सरनं दोघा तिघांचं बघितलं होतं की आज रिझल्ट येणार आहे आणि लिंक पण लवकरच आली होती, त्यामुळे काही अभ्यास झालाच नाही, मन लागलंच नाही. 17 तारखेपर्यंत काहीच नाही केलं, म्हणजे 17 तारीख पूर्ण वाया घातली. 18, 19, 20 म्हणजे 29 तारखेला मागच्या वर्षी एक्झाम होती, म्हणजे 10-12 दिवस राहिले होते, 12-13 दिवस. मी काय केलं, अगोदर काय केलं मी 2 ते 3 दिवस देत ना 3 ते 4 दिवस काय केलं, 3-4 दिवस काय केलं, जे सब्जेक्ट मायनर सब्जेक्ट जसं की फॉरेस्ट्री, फिशरी, इंजिनिअरिंग, ASDS, बाकीचे मायनर सब्जेक्ट पोलोट्री, पिगरी, ॲपिकल्चर, सिरिकल्चर, हे जे सब्जेक्ट आहे या सब्जेक्टला मी 3-4 दिवस ते लास्टचे 4 दिवस रिझर्व ठेवून दिले. रिझर्व या दिवसात आपल्याला काहीच नाही करायचं, बाकीचं मेजर सब्जेक्टला हातच नाही लावायचं या दिवसामध्ये. पण तोपर्यंत काय करायचं, बाकीचे टोटल मेजर सब्जेक्ट आपल्याला रिवाईज करायची. म्हणजे आता जेवढे दिवस राहिले, जेवढे दिवस आपल्याकडे बाकी आहे त्याच्यामध्ये आपल्याला मॅनेजमेंट असं करायचं की जेवढे आपले सब्जेक्ट आहेत मेजर सब्जेक्ट ते आपल्याला टॅकल करायचे, म्हणजे पूर्ण रिवाईज करून झाले पाहिजे. 8 दिवसामध्ये, 8 दिवस आहे आपल्याकडे, 7-8 दिवस, 7 ते 8 दिवसामध्ये पूर्ण मेजर सब्जेक्ट आपल्याकडे फास्टमध्ये स्पीड लिस्ट करावं लागतं. तुम्ही अगोदर रीड केलेलं आहे त्यामुळं स्पीडमध्ये होतं रिव्हिजन आणि फास्टमध्ये रिव्हिजन तुम्ही करू शकता. त्यामुळे 7 ते 8 दिवसामध्ये असे टॉपिक उचला जसं की अँटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी आहे, जेनेटिक्स आहे, सीड टेक्नॉलॉजी, बॉटनी, त्याच्यामध्ये ASDS पण आहे, सॉईल सायन्स आणि हॉर्टिकल्चर, ॲग्रोनॉमी, हे सब्जेक्ट जे आहेत तुम्ही काय करा, स्पीडली रिवाईज करा, स्पीडली एकदम स्पीडमध्ये. मी तर म्हणतो एकेका दिवसामध्ये एक सब्जेक्ट आरामात म्हणजे होतो. आता एवढा तुमचा अगोदर रिव्हिजन झाल्यामुळं होतो. 1-2 दिवस, 1.5-2 दिवस पकडा, 1.5 दिवस पकडा एका सब्जेक्टली, 2 दिवस पकडले, 2 दिवस जरी पकडले तर एकेका दिवसात जेनेटिक्स एका दिवसाचा सब्जेक्ट आहे, इकॉनॉमिक एक्सटेन्शन एका दिवसाचा सब्जेक्ट आहे, दोन्ही सब्जेक्ट मिळून एका दिवसाची येतं. राहिला विषय हॉर्टिकल्चरला 2 दिवस पकडा, 1.5 दिवस 2 दिवस, ॲग्रोनॉमीला 1.5-2 दिवस पकडा आणि सॉईल सायन्सला 1.5-2 दिवस पकडा. बघा 7-8 दिवसात तुमचं पूर्ण होऊन जातं. 8 दिवसापर्यंत म्हणजे आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही हे ॲम्बिशियस बोलताय, म्हणजे हे न होणारी गोष्ट आहे. न होणारी गोष्ट नाही आहे ही, न होणारी गोष्ट त्यांच्यासाठी आहे ज्यांनी अगोदर रीड केलेलं नाही आहे, म्हणजे ज्यांनी अगोदर अभ्यास केलेला नाही. ज्यांनी अगोदर अभ्यास केला, ज्यांचे 1-2-3 रिडिंग झाले आहेत, त्यांची चांगली रिव्हिजन झाली ऑलरेडी, त्यांनी चांगली रिडिंग केलेली आहे, टेस्ट अटेम्प्ट करत आहेत, त्यामुळं त्यांना ते मॅनेज होतं. आणि काय करायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रिव्हिजन करा आणि संध्याकाळी लास्टला आता त्याच्यासाठी म्हणजे ते जे तुम्हाला मायनर सब्जेक्ट सांगितले लास्ट 4 डेज रिझल्ट ठेवण्यासाठी, त्याच्यामध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर, करंट अफेअर आणि स्कीम पण ॲड करून घ्या, तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. ठीक आहे. आणि बाकीचे दिवस मेजर सब्जेक्टसाठी युटिलाइज करा आणि लास्ट 4 दिवस याच्यासाठी मायनर सब्जेक्टसाठी मी 4 दिवस का बरं म्हणतोय, आता मायनर सब्जेक्टमध्ये फॉरेस्ट सर्वे आहे आपला, तो पण करणं आहे आपल्याला, पुन्हा लाईफ स्टॉक सेन्सस आहे तो पण करणं आहे, अशा काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या पण त्याच्यामध्ये कव्हर करणं पडतील आपल्याला. ठीक आहे. तर हे 4 दिवस त्याच्यासाठी तेव्हा का बरं म्हणतो, त्याच्यावर क्वेश्चन येतात आणि तो फॅक्च्युअल डेटा आहे. फॅक्च्युअल डेटामध्ये म्हणजे फॅक्च्युअल डेटा आहे ते बऱ्यापैकी करंट अफेअरमध्ये, स्कीममध्ये, याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा असतो आणि तो फॅक्च्युअल डेटा आपल्याला वेळेवर रीड केलेला लक्षात राहतो. अगोदर रीड केलं काय ते लक्षात राहत नाही, पण फॅक्च्युअल डेटा जो काही फॅक्च्युअल डेटा मॅक्झिमम फॅक्च्युअल डेटा असेल तो लास्ट मोमेंटला रीड करा. ठीक आहे. आता मेजर सब्जेक्ट अगोदर घ्या, मायनर सब्जेक्ट लास्टला घ्या, एवढंच. आता एकच रिव्हिजन करायची आता प्रॉपर, तेवढी आणि रिव्हिजन होते तुम्हाला. आता आणि काही जण म्हणत असतील सर आम्हाला ॲग्रोनॉमी करायचं काम नाही, सर आम्हाला हॉर्टिकल्चर परफेक्ट आहे आमचं, सॉईल सायन्स परफेक्ट आहे. ठीक आहे, सोडून द्या. जे सब्जेक्ट तुम्हाला वाटतात ना परफेक्ट आहे सोडून द्या. टेस्ट अनालिसिस जास्त करा, टेस्ट आणि अनालिसिस अटेम्प्ट करा. टेस्ट म्हणजे टेस्ट द्यायची, आपली प्रॉपर टेस्ट घ्यायची, टेस्ट द्यायची, अनालिसिस करायचं. आणि टेस्टची स्ट्रॅटेजी सांगतो बघा तुम्हाला, टेस्टची स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे, जो तुम्ही फर्स्ट म्हणजे दोन राऊंड घेतले पाहिजे. माझी स्ट्रॅटेजी ती सांगतो, 2 राऊंडमध्ये गेलो पाहिजे. आपण काय करायचं, फर्स्ट राऊंडमध्ये घ्यायचे सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करत, म्हणजे जेवढे क्वेश्चन आपल्याला 100% ॲक्युरेसी पाहिजे, 100% आपल्याला ॲक्युरेसी पाहिजे, जेवढे क्वेश्चन आपल्याला 100% ॲक्युरेसी येतात तेवढे पूर्ण मारून घ्यायचे, टोटल मारून घ्यायचे. ठीक आहे. आणि नंतर यायचं जे 50-50 मध्ये कन्फ्युजन होतं ना आपल्याला, 50-50
जे 50-50 50-50 कन्फ्युजन आहे किंवा आपण ऑप्शन एलिमिनेशन आन्सर करू शकतो असे क्वेश्चन नंतरच्या राऊंडला अटेम्प्ट करायचे. आणि हा पहिले जो क्वेश्चन तुम्ही फर्स्ट राऊंडला अटेम्प्ट केलाय, ठीक आहे, फर्स्ट राऊंडला जो क्वेश्चन अटेम्प्ट केलाय त्याला हात लावायचा नाही बिलकुल. काय होते माहिती का, आपण विचार करतो एखाद्या क्वेश्चन बद्दल, जास्त विचार करतो आणि बरोबर असलेला आन्सर चुकवतो. म्हणजे आन्सरचे नंतर आपण रिपीट आन्सर करतो, ते आन्सर चेंज करून दुसरा आन्सर करतो आणि मग ते आन्सर चुकतं. मग ते कळतं तेव्हा आपल्याला पेपरवरून बाहेर आल्यावर, अरे यार मी तर हे केलं होतं आणि हे माझं आन्सर आहे, हे आन्सर मी केलं होतं आणि हे आन्सर आहे, आता माझा 1 मार्क गेला. हे माझ्यासोबत झालेलं आहे. हे माझ्यासोबत मी मागच्या वर्षी 5 क्वेश्चन चुकवलेले आहे माहिती आहे का. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी मागच्या वर्षी 5 क्वेश्चन चुकवले, 5 क्वेश्चन. आणि क्वेश्चन बी कोणते होते, साधे साधे. पॅराबॉलिंगचा क्वेश्चन जो कोणाचा चुकला नसेल, रनरचा क्वेश्चन तो कोणाचा चुकला नसेल, ॲग्रो होमस्टेड फॉरेस्ट्रीचा क्वेश्चन जो कोणाचा चुकला नसेल, असे साधे साधे एकदम साधे साधे क्वेश्चन चुकवले मी, एकदम साधे साधे. का बरं, मी आन्सर चेंज केले. आन्सर पहिल्या राऊंडमध्ये मारलेले होते पण चेंज केले. चेंज नाही करायचे. जे तुमच्या फर्स्ट माइंडमध्ये आलं ना, तुम्हाला माहिती आहे 100% तुम्ही अटेम्प्ट करताय, म्हणजे 100% ॲक्युरेसी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करताय, अटेम्प्ट करताय, जसा आहे तसाच राहू द्या. नंतरच्या राऊंडमध्ये तुम्ही जे रिमेनिंग क्वेश्चन आहेत त्याच्यावर विचार करा, त्याचे ऑप्शन एलिमिनेशन करा आणि मारा. आणि हा एक तुम्हाला सर्वात महत्त्वाचा सल्ला राहील माझा, ज्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही, त्याच्या ऑप्शनबद्दलही माहीत नाही, त्या क्वेश्चनबद्दलही माहीत नाही, त्याला कृपया करून कोणीच हात लावू नये. हातच लावायचा नाही, बिलकुल सोडून द्या, काही घेणं नाही. तुम्हाला 10 क्वेश्चन अननोन क्वेश्चन येतील, 15 क्वेश्चन अननोन क्वेश्चन येतील. आता मागच्या वर्षी 12-15 क्वेश्चन अननोन क्वेश्चन होते. नाही येत, सोडून द्या, माहीत नाही. तुम्हालाच नाही, तुम्हाला ना माहीत नाही तर सगळ्यांना माहीत नाही. असं थोडी की तुमच्यासाठी नवीन क्वेश्चन आले. आणि IBPS मध्ये असं होतं की दरवर्षी 10 क्वेश्चन, 10-12-15 क्वेश्चन अननोन क्वेश्चन असतात, ज्याचं आपल्याला काहीच माहीत नाही राहत. तर त्यामुळं त्याच्यावर तेवढं फोकस करा, ठीक आहे. आणि स्कीम वगैरे चांगल्या करून घ्या, स्कीमचं रिव्हिजन करा. स्कीमवर 4-5 क्वेश्चन येते. गेम चेंजिंग स्कीम आणि करंट अफेअर आहे बरं का, हे लक्षात ठेवा. आणि मायनर सब्जेक्ट पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे बघा, मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला अजून जर का तुमच्या काही क्वेरी असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता. तुम्हाला पर्सनली आपले टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर टेलिग्राम चॅनल AFO स्पेशल, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. सोबत तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही सांगू शकता, कॉल करू शकता, मेसेज करू शकता. आणि तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि बाकी काही अडचणी असतील तर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, भेटू नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.